मानावा विद्यार्थी विठ्ठल व्हावा शिक्षक वारकरी होऊन अध्यापनी कल्लीनं करावी शाळा ही पंढरी करावी शाळा ही. तुम्ही आम्ही आपण सगळे ग्रामीण भागातले, त्यामुळे ग्रामीण भागाचं वर्णन करणारी जुन्या पद्धतीची एक कविता आपल्यासमोर सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे गंध मातीचा. साध घालणारी नंदीला हो साध घालणारी नंदीला होती मोठवरची गाणी. साध घालणारी नंदीला होती मोठवरची गाणी. थारोळ्यात खळखळणार नितळ स्वच्छ पाणी. थारोळ्यात खळखळणार नितळ स्वच्छ पाणी. घुमे अवघ्या शिवारात घुमे अवघ्या शिवारात आरोळी ढवळ्यान पवळ्याची. ढवळ्या पवळे हे बैलाचे नाव आहे. घुमे अवघ्या शिवारात आरोळी ढवळ्यान पवळ्याची. धनी न्यायाची थाटात शिदोरी कांदान भाकरीची. पूर्वी धनी न्यायाची थाटात शिदोरी कांदान भाकरीची. होती सारणींच्या माथी होती सारणींच्या माथी वृक्षवल्लरींच्या ओळी. होती सारणींच्या माथी वृक्षवल्लरींच्या ओळी. पाटातल्या जळातिशे चिमण्या पाखरांची खेळी. चिमण्या पाखरांची खेळी. कळपानवल्या देनूंचा हो कळपानवल्या देनूंचा होता राणी हंबरताना. कळपानवल्या देनूंचा होता राणी हंबरताना. बागड जाऊन वासरे दिसत होती चिटताना. नजरे आड झाली हो नजरे आड झाली खिल्लार धेनूंची दावण. नजरे आड झाली खिल्लार धेनूंची दावण. चव निराश दुधाची गेली आठवण ठेवून. झाले कितीही बदल हो झाले कितीही बदल आपला गुण नाही सोडला. झाले कितीही बदल आपला गुण नाही सोडला. काळ्या मातीनं अजून गंध तिचाही जपला. काळ्या मातीनं अजून गंध तिचाही जपला. गंध तिचाही जपला. गंध तिचाही जपला. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान कविता आपण सादर केली. मराठी भाषेचे गझलकार सुरेश भट असं म्हणतात की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपल्या घरात हाल सोसते मराठी. याचे कित्येक खेळ पाहते मराठी. शेवटी मधांध तख्त फोडते मराठी. असंख्य पाहुणे या मराठीने पोचले, परंतु मराठीची अवहेलना मराठी मातीमध्ये होत आहे. हे दुःख आहे. म्हणून ही पताका खांद्यावर घेऊन हे शब्द पंढरीचे वारकरी आज जणू आपल्या जनता विद्यालयात वारीला जणू आलेत असं मला वाटतंय. यानंतर कविवर्य आमचे मित्र आदरणीय लडकत सर यांना मी विनंती करतो की आपण एक कविता सादर करावी. आदरणीय लडकत सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वंदन करतो. जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्हाला ज्येष्ठ कवी आमचे गुरु हनुमंत चांदगुडेंना ऐकायचंय. थोडक्यात एक छोटीशीच कविता घेतोय. आलं आभाळ भरून आलं आभाळ भरून मूग फुलोऱ्यात धान. माय आलेली घराला तीच हरपल भान. माय आलेली घराला तीच हरपल भान. आलं आभाळ भरून घाली चुलीत धपली. आलं आभाळ भरून घाली चुलीत धपली. माय आली अनवनी. वरती पाहिलं कोळ्याची कविता पूर्ण झालेली. शब्दप्रयोग पहा. कोळ्याची कविता पूर्ण झालेली. मी अजूनही शब्दांच्या जाळ्यात अडकलेलो. मी अजूनही शब्दांच्या जाळ्यात अडकलेलो. सामान्याच्या व्यथा
वेदनांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी ही माणसं स्वतःला शब्दाच्या जाळ्यात अडकून घेतात. धन्यवाद तळकर सर. यानंतर प्रसिद्ध कवी व गीतकार शेती निसर्ग ग्रामीण भाग व शेतकरी, प्रसिद्ध कवी गीतकार शेती निसर्ग ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाची आवडते विषय आहे. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता व ललित लेखन, अल्बम, चित्रपट यासाठी गीत लेखन करणारे शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नबालाही पाजर फुटतो. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. भेगा भुईच्या सांगताना या काव्य संग्रहातून घेतलेली इयत्ता 8वीच्या इयत्तेतील 15वी कविता आळशी, कवितेचे कवी कविवर्य हनुमंत सांगोळे सर यांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आदरणीय सांगोळे सर. नमस्कार. थंडी वाजते नाही? छान. आपल्या जनता महाविद्यालयामध्ये तुमच्या भेटीला येण्याचा योग आला. तो तुमचे शिक्षक पठाण सर, कारण पठाण सरांचे जे मित्र आहेत लडकत सर, ते लडकत सर माझे मित्र आहेत. त्यामुळं ओघाने एका कार्यक्रमाला जात असताना तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि इथे आल्याच्या नंतर आपले प्राचार्य असतील, सर्व ज्येष्ठ शिक्षक असतील, सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्वच या सगळ्यांना भेटता आलं. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उभा राहिलो आहे. तुम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल की आपण शाळेमध्ये जे हिसक्याने हंबरडा फोडते, बाहुली ती चंदनाची, बाहुली ती चंदनाची, चंदनाची उट्टी ग, लेक माझ्या काळजाच्या दावणीची फुट्टी ग, लेक माझ्या काळजाच्या दावणीची फुट्टी ग. आता मला सांगा याच्यामध्ये वेगळं काय आहे का? जे खरं खरं घडलं होतं तेच लिहिलं, बरोबर ना? आणि हे सगळं आपल्याला सातत्यानं असंच असतं की अनेकदा काय होतं, मगाशी सरांनी सुंदर कोळ्यावरची एक कविता ऐकवली, बरोबर ना? कोळ्याची कविता पूर्ण झाली म्हटलंय, पण तो कवी त्या जाळ्यात अडकलाय. ती प्रशांत आसनारे नावाच्या कवीची कविता आहे. अकोल्याचे माझे मित्र आहेत, त्या कवीचं नाव आहे प्रशांत आसनारे. त्या प्रशांत आसनारे सरांची दुसरी एक तशी तेवढी छान कविता आहे, 6च ओळींची. कारण मी इथं आलोय आणि इथं जर एखादी आईची कविता नाही म्हटलं तर ते उगीच काहीतरी वाटेल. जाता जाता माझी नाही, पण प्रशांत आसनारे सरांची एक कविता, 6च ओळींची कविता आहे, जगातली सगळ्यात सुंदर कविता आहे आईवरची, असं माझं मत आहे. कवितेचं शीर्षक आहे वात. वात दिव्यामध्ये असते, माहितीये ना? आणि कविता अशी आहे, ते असं लिहितात, ते म्हणतात की मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले अगं ए दिव्याची वात जरा छोटी कर, मला झोप लागत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला वाचता येत नाही. मोठी करत राहिली आई, रात्रभर दिव्याची वात लहान मोठी करत राहिली. आणि या दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. या दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. किती सुंदर सहज असते कविता, म्हणजे खरंच काही अवघड नाहीये, तुम्ही छान लिहू शकता. समोर रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला एखादा तुम्ही अपघात झालेला पाहिला असेल, बरोबर ना? पाठीमागच्या बाजूला नंबर प्लेट असतं, त्या नंबर प्लेटच्या खाली रिकामी जागा असतात, त्याच्यावरती काय लिहावं? कुणीतरी आम्ही शाळेत असताना आई तुझा आशीर्वाद वगैरे लिहायचं. यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर सहज मला ते आठवलं, माझा एक मित्र आहे, तो एवढा आगाव आहे, तो कधीच चांगली कविता लिहित नाही. तो काय करणार, उगीच तो म्हणणार की मी 3 ओळी लिहितो, तू 1 ओळ त्याला जोड, असं. आणि मी म्हटलं काय जोडायचं? तर मला म्हटलं की पहिल्या 3 ओळी मी ऐकवतो, तू 1 ओळ जोड. आता मी त्यांनी सांगितलेल्या 3 ओळी मी ऐकवतो, तुम्ही 1 ओळ जोडायची.
बघू ना आपण तुम्ही कवी आहेत का काय, बरोबर ना. पठाण सरांनी एवढं जे मला एवढ्या लांबून बोलवलंय ना, तुम्ही कवी आहात की नाही हे मला तपासून पाहायचंय. त्यामुळं तो माझा मित्र असं म्हणतो की अपघात झाला तेव्हा एकाचा मोडला हात आणि दुसऱ्याचा मोडला पाय. अपघात झाला तेव्हा एकाचा मोडला हात आणि दुसऱ्याचा मोडला पाय. जवळ जाऊन पाहिलं तर गाडीवर लिहिलं होतं नाद करायचं नाही. अहो सर, सगळी शाळा कवी आहे तुमची. जोडली की नाही बरं? जोडली ना. किती सोपं आहे कविता, आहे की नाही. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, कवी बिवी म्हणजे काही म्हणजे असं हे नाही, पावसासारख्या आवाळातून येत नाही. तुम्ही सगळे कवी आहेत, सगळे कवी आहेत. कवी असण्याची लक्षणं सांगू का? मी कवी आहे ना, माझी कविता तुम्हाला आहे अभ्यासक्रमात, बरोबर ना. हा, तुमच्यातलं कुणी नाहीये ना. तर आळशी या शब्दामधल्या ळला एक काना दिल्याच्या नंतर आळाशी नावाचा शब्द तयार होतो. त्या आळाशी या शीर्षकाची कविता आहे. आळाशी म्हणजे काय, तर ज्वारीची किंवा बाजरीची काढणी सुरू असताना तो शेतकरी त्या ज्वारीचं एक एक झाड, त्या झाडाला आमच्या इकडं ताट म्हणतात, तुमच्या इकडं ताट म्हणतात की धान म्हणतात, काय म्हणतात? ताटच म्हणतात ना. मग ते ज्वारीचं एक एक ताट तो शेतकरी उपटतो आणि पेंडीच्या मापाचा जो ढीग ठेवतो, त्या पेंडीच्या मापाच्या ढिगाला आळाशी म्हणतात. नंतर त्याच 2-3 दिवस झाल्याच्या नंतर ते थोडे सुकले, ती ज्वारीची दांड किंवा ताटं थोडीशी सुकली की त्यातली ओलसर 3-4 ताटं घेऊन त्याला गुंडाळतात. ते गुंडाळण्यासाठी जी घेतलेली 3-4 ताटं असतात त्याला आळा म्हणतात. आणि गुंडाळून पूर्ण झालं की त्याला पेंडी म्हणतात. ही कविता या जगाच्या बापाची, म्हणजे शेतकऱ्याची. कारण आपल्या घरातलं धान्य संपल्याच्या नंतर आपले बाबा आणून देतात, आपल्या घरातलं स्वयंपाक संपल्याच्या नंतर आपली आई करते. मग आपल्या घरात जर आई वडील आपल्यासाठी करतात आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित खायला किंवा सगळी तुमची काळजी घेतात, मग या जगाचं एखादा उपाशी असेल तर त्या जगाला अन्नधान्य पुरवणारा या जगाचा जो बाप आहे, त्या बापाची कविता आहे आळाशी. आणि ही शेतकऱ्याची कविता आहे. त्यामुळं पण शेतकऱ्याला अनेक नावांनी संबोधलं जातं, जसं की शेतकरी म्हणतात, कुणबी म्हणतात, बळीराजा म्हणतात, अन्नदाता म्हणतात. पण मी कवितेची सुरुवात शेतकरी, बळीराजा, अन्नदाता या शब्दाने नाही केली. कवितेतला पहिला शब्द बा आहे. बा, बा म्हणजे बाप. आणि मी सहज असं लिहिलं होतं की बा अनवानी पायाचा, ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा, पानांना फाला फुटतो. तुम्हाला शाळेत कदाचित निसर्गचक्र शिकवलं असेल, ऋतुचक्र. त्या ऋतुचक्रामध्ये तुम्हाला शिकवलं की पाण्याची वाफ होते, बरोबर. ती वाफ वरती जाते, त्याचे ढग होतात, त्या ढगातून पाऊस येतो, मग हे सगळं म्हणजे असं ते ऋतुचक्र आहे. मी पहिल्याच याच्यामध्ये पहिल्याच 2 ओळींमध्ये ते ऋतुचक्र नवीन सांगितलं. काय, पाण्याची वाफ होते वगैरे नाही, काय होतं, भाळावरल्या घामाचा पानांना भाला फुटतो. का लिहिलं मी? परंपरेनं तुम्ही ऐकत आलेलं मी सगळं उलट का सांगतोय तुम्हाला. भाळ म्हणजे कपाळ, कपाळावरती येणारा जो घाम आहे. आता बघा, आता हिवाळा आहे, काही दिवसांनी उन्हाळा येईल. उन्हाळा आला की तो शेतकरी काय करतो, त्या रानाची नांगरट वगैरे करतो, पेरणी योग्य रान करून ठेवतो. बाकीचे सगळे लग्न खात फिरत असतात, त्यावेळी तो तिकडं रानात राबत असतो. का? 7 जूनच्या दरम्यान पाऊस येईल, पाऊस आल्याच्या नंतर मला पेरणी करायची आहे, माझ्या रानामध्ये पेरणी करता आली पाहिजे, माझं चांगलं पीक आलं पाहिजे. का? माझ्या मुलीसाठी मला सायकल घ्यायची आहे, मला मुलासाठी कपडे घ्यायचे आहेत. हे सगळं स्वप्न तो पाहत असतो उन्हाळ्यामध्ये, तो मशागत करत असतो. आणि त्यावेळी अनवाणी पायाने तो राबत असताना त्याच्या अंगादेहावरती पूर्ण घाम असतो. मला सहज असं वाटलं की उन्हाळ्यामध्ये सगळेजण शांत असताना हा बाप जो रानामध्ये राबतोय, कष्ट करतोय, त्याच्या अंगावरचा घाम आहे, पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकतं, तर मग घामाचं का नाही होणार? मग त्याच्या अंगावरचा, त्या भाळावरचा घाम वरती जात असावा, तो वरती गेल्याच्या नंतर त्याचे ढग होत असावेत आणि त्या ढगाच्या म्हणजे या घामाचा ढग होत आहेत आणि त्याचा पाऊस नंतर 7 जूनच्या दरम्यान येतो की काही, माझी संकल्पना.
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया. पाऊस पडायला लागला, माती चिखल होते. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. ज्या भागात पाऊस नाही तिथं पाऊस पडायला लागल्यावर ते शेतकऱ्याला विचारा, सगळे स्वप्न आयुष्यभराची तो पाहतो. आणि नेमकं काय होतं सर, पाऊस पडतोय, शेतकरी स्वप्न पाहतोय, यंदा मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे शिल्लक राहतील, मला गाय आहे, मला ज्वारी जर केली तर इकडं 3,000 वैरण होईल, ही सगळी स्वप्न पाहतोय. पण एकच ढग आलेला असतो आणि तो नेमका वाऱ्याबरोबर त्या गावात पाऊस येत असतो आणि तो ढग आलाय आणि थोडासा पाऊस झाला की तो ढग पुढे निघून जातो आणि पाऊस उघडतो. मग काय होतं की बघा, नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. ढग पुढे निघून गेला आणि मग तिसरी वेळ संदेश येते, भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. पाऊस कमी झाल्यामुळं तरी सुद्धा शेतकरी त्याची उमेद, कष्ट करण्याची जिद्द सोडत नाही. तो जेवढा पाऊस झालाय त्याच पावसात तो काय करतो, हातापायाला चिखल, बाप घामामध्ये ओला, पीक पाहून शिवारी, हवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता, तान्हा रडत उठतो, भाळा वरल्या घामाचा पानांना भाला फुटतो. मला वाटतं या ओळींमधून तुम्हाला न समजणार असं काहीच नाहीये. आता याच्या पुढे खरी कविता सुरू होते. सर, पाटातून वाहणारं पाणी सगळ्यातून येला दिसतं, पण त्या पाटातून वाहणाऱ्या पाण्याच्या अगोदर त्या बापाचे कष्ट त्या मातीमध्ये मुरलेले असतात, घाम मुरलेला असतो, हे कुणालाच कळत नाही. तुम्ही कधी पण बघा, मशागत केलेल्या रानामध्ये ज्वारी पेरा आणि ज्या रानाची मशागत केलेली नाही त्याच्यामध्ये ज्वारी पेरा, कंस कोणत्या ताटाला येतील? मशागत केलेल्या. किती सुंदर सर मी साधं लिहिलं की बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. नवीन सूत्र मांडलं. आता बघा, शाळा आणि विद्यार्थी काय, इथले शिक्षक तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी शिकवतायत, बरोबर, तुम्ही करीन सेल. आणि शिक्षक म्हणजे शाळा बापासारखा आहे, ते ज्ञानाचं जरा तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हॅलो, हॅलो, शिक्षकांची अपेक्षा फक्त एकच आहे, आई वडिलांचं स्वप्न एकच आहे तुमच्याकडून, तुम्ही यशस्वी झाला पाहिजे, तुमचं नाव झालं पाहिजे आणि तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर समाजाला अभिमान वाटला पाहिजे. त्यासाठी म्हणून या कवितेतल्या पण काही ओळी तुम्हाला उमेद देणार आहेत. त्या ओळी अशा आहेत की बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि कवितेचं शेवटचं कडवं म्हणजे कवितेची खरी सुरुवात आहे. मी आता इथून पुढे फक्त 6 मिनिट बोलणार आहे आणि 6 मिनिटात मी शेवटचं एकच कडवं सांगणार आहे. 7व्या मिनिटाला मी माझ्या जागेवरती बसलेलो असेल. आता खरी कविता इथं सुरू होत्या, आता कविता ऐकायला सुरुवात करायची. तुम्ही म्हणाल की कवितेतली 3 कडवी संपली आणि शेवटच्या ओळीमध्ये अशी कवितेची सुरुवात काय? त्या शेवटच्या ओळी अशा आहेत की येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. शेतकरी आत्महत्या करतात की नाही? विदर्भ मराठवाड्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जर आकडा पाहिला तर खूप मोठा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा. आणि मी तर एका बाजूला सांगतोय की या जगाचा बाप, या जगातल्या प्रत्येक सजीवाला खायला घालणारा कोण आहे? शेतकरी. मग शेतकरीच आत्महत्या करतोय. सर, मी यवतमाळला गेलो होतो 12 वर्षापूर्वी कार्यक्रमाला आणि एवढा मोठा असा स्टेज होता, समोर खुर्च्या होत्या, मंडप टाकलेला, साऊंड सिस्टम खूप मोठी. मी गेल्याच्या नंतर माझ्याशी कोणी बोलना, आयोजक पण काय म्हणेनात. मी गेलो आणि कार्यक्रम सुरू होईल. मला असं वाटलं की आता एवढ्या लांब गेलोय, जवळपास 1100-1200 किलोमीटरचा प्रवास करून,
आणि तिथं गेल्याच्या नंतर 1000-1200 तरी लोक असावेत, पण समोर फक्त 8-9 लोक बसलेले. आणि मला म्हटले सर घ्या कार्यक्रम उरकून. मी म्हटलं साऊंड सिस्टम एवढी मोठी आहे, आवाज कमी होता. मी म्हटलं की अहो तुम्ही किमान मी आलोय म्हणून तरी सांगा. पण ते कुणीच काही बोलत नव्हतं. नाही नाही सर तुम्ही बोला. आणि बोलायला सुरुवात केली. कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर मी त्या आयोजकांना विचारलं, म्हटलं का हो मी एवढं वाईट बोलतो का? ते म्हटलं का बरं? अहो म्हटलं मग एवढी मोठी साऊंड सिस्टम आहे, तुम्ही मी एवढ्या लांबून आलो एकाला सुद्धा सांगितलं नाहीये या पुढे बसा कविता ऐका. नाही म्हटले काय झालंय सर? म्हटलं काय झालंय? म्हटलं तर समोर 300 फुटावरती ते पांढऱ्या रंगाचं घर दिसतंय का? मी म्हटलं हो दिसतंय. तर म्हटले तिथं ते शेतकऱ्याचं घर आहे आणि 3 दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. मी म्हटलं का बरं? तर ते म्हटले काही नाही, त्या शेतकऱ्याची मुलगी इयत्ता 9वीला होती आणि परीक्षेची फी 270 रुपये भरायची होती. त्या बापाकडं 270 रुपये नव्हते. आणि मी जर माझ्या मुलीची 270 रुपये परीक्षेची फी नाही भरली तर माझ्या मुलीचं पूर्ण वर्ष वाया जाईल. आणि मी बाप असून माझ्या लेकरांच्या आयुष्यातलं 1 वर्ष वाया घालवतोय, त्यापेक्षा मी जगलून फायदाच काय, मी मेलेलो नाही का परवडलं? ही शंका त्या बापाने, त्या विचाराने हे केलं आणि त्या बापाने आत्महत्या केली. आता बघा खरी कविता इथून सुरू होते. मी असं म्हणतोय, त्या गळफास लावून घेतलेल्या आत्महत्या केलेला शेतकरी त्याने असं झाडाला दोरी बांधली आहे. ती दोरी तुम्ही माणूस आहात ना, म्हणजे तुम्ही कवी आहात. दुसरं लक्षण, कवी तोंडानं बोलतो. तिसरं लक्षण, कवी कानानं ऐकतो आणि डोळ्यानं पाहतो. तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं 5वं लक्षण काय असेल बरं? कवीच्या मनात आलेले विचार कवी पेनाच्या माध्यमातून कागदावरती उतरवतो. तुमच्या समोर माझ्यासारखा उभा राहतो आणि तुम्ही म्हणतात हनुमंत चांदोडे कवी आहे. माझ्या पण मनात विचार येतो, तुमच्या पण मनात विचार येतो. मी पण पेनानं कागदावरती लिहितो, तुम्ही पण पेनानं कागदावरती लिहिता. वेगळं काय? तुमच्या मनात विचार येतात, माझ्या कुठं गुडघ्यात नखात, असं आहे काय? तुम्ही कानानं ऐकताय, मी डोक्यानं ऐकतो, असं आहे काय? काहीच नाहीये. तुम्ही छान लिहू शकता, फक्त लिहिण्यासाठी. आता समजा रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला एक वयस्कर म्हातारी बसली आहे आणि ते म्हातारीकडे पाहिल्याच्या नंतर मला वाटेल अरे या म्हातारीला थंडी वाजत असेल का? तुम्हाला असं वाटेल की अरे हिने काही खाल्लं असेल का? प्रत्येकाची विचार करण्याची शैली वेगळी असते, त्या त्या पद्धतीनं लेखन होऊन जातं. असो, आपण या सगळ्या गप्पा छप्पा हे सगळं झालं, पण मी ज्या कवितेसाठी तुमच्या समोर आलोय ती कविता आळाशी. आता 5वी 6वी 7वीला जे आहेत त्यांना 8वीला गेल्यावर ती कविता आहे. मी अजून 6 वर्ष अभ्यासक्रमात आहे, त्यामुळे 5वीला जे आहेत त्यांनी आत्ता कविता ऐकायची आहे. तुम्ही 8वीला गेल्याच्या नंतर ती कविता तुम्हाला असणार आहे, बरोबर? आणि आता 8वीला आहेत त्यांना सर कविता शिकवतील, ती सरांनी शिकवलेली कविता मार्कासाठी असेल. तर त्या कवितेच्या खाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्या दृष्टिकोनातून सर किंवा मॅडम जे तुम्हाला कोणी असतील ते ती कविता शिकवतील. मी मार्कासाठीची कविता शिकवणार नाही. मी लिहित असतानाची माझी जी संकल्पना होती ती संकल्पना मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्या नंतर मी थांबणार आहे. कारण त्या कवितेची मूळ संकल्पना जी आहे ती संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचणं, कविता म्हणजे